नमस्कार कामगार मित्रांनो, सुरक्षा संच म्हणजेच सेफ्टी किट यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी घ्यायची याच्या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथं प्लेलिस्ट आहे, ही प्लेलिस्ट सेव्ह करून ठेवा, जेणेकरून बांधकाम कामगार योजनेची तुम्ही नोंदणी केली असेल तर तुमच्यासाठी जे काही लाभ वितरित केले जातात ते लाभ कोणते आहेत, त्याचा क्लेम कसा करायचा ही माहिती तुमच्यापासून मिस होणार नाही। तर चला वेळ न घालवता प्रोसेसला आपण सुरू करूयात। सेफ्टी किटसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये ही वेबसाईट लिंक पिन केलेली आहे। दुसरी तुम्ही सर्च करून गेला तर तुम्हाला ही वेबसाईट लिंक ओपन होणार नाही आहे। फक्त जी लिंक मी देतोय त्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची अपॉइंटमेंट घ्यायची आहे। तर या ठिकाणी लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं वेबसाईटवरती येणार आहात। इथं वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं कामगाराचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे। लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन नंबर टाकण्या अगोदर तुमचा स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह आहे की नाही आहे हे तपासा। ते कसं तपासायचं हे मी व्हिडिओच्या शेवटी एक व्हिडिओ अटॅच केला जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकणार आहात। तर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी OTP गेलेला आहे, तो OTP या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी OTP टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जो बांधकाम कामगार आहे त्या बांधकाम कामगाराचे सेफ्टी किटसाठी ऑनलाईन अप्लाय आपण करू शकणार आहात। तर या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्यासाठी आपल्याला खालच्या साईडला यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथं हा आयकॉन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा शिबिर निवडा याच्यावरती आपण क्लिक केलं की कॅम्प ए आणि कॅम्प बी हे दोन कॅम्प इथं आलेले आहेत। या ठिकाणी ए असू द्या, बी असू द्या किंवा कोणताही कॅम्प असू द्या, तर हे कॅम्प म्हणजे काय वेगवेगळे ठिकाण नाहीत। तर तुमच्या सुविधा केंद्रावरती म्हणजे WFC ऑफिस आहेत, तिथं तुम्ही ज्या लाईन लावताय त्या लाईनची नावं आहेत किंवा टेबल नंबर आहेत AB, तर हे आहेत कॅम्प A B C काय जे आहेत ते। या ठिकाणी आपण भंडारा A निवडलं आणि अपॉइंटमेंट डेट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काय अपॉइंटमेंट आहे ती घ्यायची आहे। तर या ठिकाणी अपॉइंटमेंट डेट निवडता येत नाही आहे, त्यासाठी बॅक यायचं आहे। बॅक आलं की पुन्हा एकदा भेटीची तारीख म्हणजेच अपॉइंटमेंट डेट याच्यावरती क्लिक करायचं आहे। बघा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा इथं ऑप्शन आलेलं आहेत। या ठिकाणी पुन्हा बॅक यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता जो कॅलेंडर आहे तो कॅलेंडर आलेला आहे। तर या ठिकाणी आपण 30 तारीख निवडलेली आहे आणि ही तारीख निवडून झाल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट प्रिंट करा हा ऑप्शन आहे, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने ही तुमची सेफ्टी किटसाठी अपॉइंटमेंट निघालेली आहे। या ठिकाणी जी तारीख तुम्ही निवडली आहे त्या तारखेलाच तुम्हाला त्या सुविधा केंद्रावरती जायचं आहे। अपॉइंटमेंटच्या प्रिंटमध्ये इथं खालच्या साईडला शिबिराचा पत्ता आहे, त्या शिबिरवरती किंवा जे कॅम्प आहे त्या कॅम्पवरती जाऊन तुम्हाला किट आहे ते घ्यायचं आहे। पण लक्षात ठेवा, ह्या प्रिंटसोबत तुम्हाला जे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत ते डॉक्युमेंट कोणते आहेत हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या। आणि याच तारखेला तुम्हाला इसेन्शियल किटची सुद्धा अपॉइंटमेंट घ्यायची आहे। आता ही अपॉइंटमेंट योग्यरित्या कशी घ्यायची हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्कीच पाहून घ्या।